दादा महाराज दरवाजाच्या रोखाने प्रेमभरी साद आली. रामराजांच्या खांद्यावर हात ठेवलेल्या येसूबाई येत होत्या. उगवतीचा सूर्य संगती घेऊन येणाऱ्या वासंतिक पहाटेसारख्या शांत, निःशब्द, धीरगंभीर त्यांच्या चालीत थेट जिजाऊंचे वळण आले होते. डोळ्यात पुतळाबाईचा निर्धार. आपल्या स्वारींच्या जवळ येताच पदर ओंजळीत भरून त्यांनी वाकून त्रिवार नमस्कार केला. येसू हा एकच अनंत भावनांच्या भाराखाली वाकलेला घोगरट शब्द संभाजीराजांच्या तोंडून कसा तरी बाहेर पडू शकला. तो ऐकताच हातचा पदर ओठांशी नेत तोंड डाव्या दंडाला भिडवलेल्या येसूबाई निशाण काठीसारख्या उभ्या उभ्याच देहभर थरथरू लागल्या. केवढे केवढे बोलायचे असून एकही शब्द दोघांच्याही तोंडून बाहेर फुटत नव्हता. संभाजीराजांचा हात भवानीबाईंच्या पाठीवरून नुसताच फिरत राहिला. मन कुठंतरीच. धरल्या आभाळा आडून आषाढी एकादशीचा दिवस कुचमत वर चढला. पंचक्रोशीतील माणसं जथ्याने रायगड चढू लागली. एवढे माणूस गड चढत होते, पण कुणीच कुणाशी काही शब्दाने शब्द बोलत नव्हते. भल्या पहाटे स्नान घेऊन जगदीश्वराचे देवमहालीच्या भवानीचे दर्शन करून आलेल्या पुतळाबाई सात महालाच्या सदरी ओट्यावर मांडलेल्या बैठकीवर बसल्या होत्या. त्यांच्या अंगी हिरव्या कंच शालूचा सौभाग्य नेसू, गळ्यात काळ्या मण्यांचा पोत आणि कपाळी मेनमळल्या दाट कुंकवाच्या मळवटाची आडवी बोटे स्पष्ट दिसत होती. त्यांच्या पाठीशी येसूबाई, सकवारबाई, धाराऊ असा जनाना उभा होता. समोर खालच्या मानेने संभाजीराजे, रामराजे, पिलाजी मामा, हंबीरराव, येसाजी, आनंदराव, केशव पंडित अशी मंडळी खडी होती. शेजारच्या घंगाळात सोडलेल्या तांब्याच्या घटिका पात्रावर मधूनच नजर टाकीत बाळंभट राजोपाध्ये मंत्रघोष करीत होते. नासिक त्र्यंबकहून आलेल्या ब्रह्मवृंदांच्या घोषात तो मिसळत होता. हरीने मांडलेल्या सुपे, दुरड्या, तबके यातील एक एक वाण उचलून येसूबाई पुतळाबाईंच्या हाती देत होत्या. भरल्या चुड्याने पुतळाबाई सतीची वाणं वाटत होत्या. वाण घेणारी सुवासीन आपल्या भरल्या मळवटाचा मासाही पुतळाबाईच्या विमल चरणावर ठेवीत होती. तिला राजमुखातून आशीर्वाद मिळत होता. औक्षवंत व्हा, सौभाग्यवंत व्हा. सुवासिनींनी माथे टेकल्याने पुतळाबाईचे पाय कुंकुमय झाले होते. नजर ठरणार नाही असे अपार अपार तेज त्यांच्या चर्येवरून भाकले होते. राजोपाध्यायांनी एक सुवर्ण तबक त्यांच्यासमोर ठेवले. त्यात छत्रपती महाराजांच्या पायांची सेवा करून अंगभर पावन झालेल्या जरीनकस असलेल्या भगव्या मोजड्या होत्या. पुतळाबाईंनी समोर स्वारीच उभी असावी तसे त्या मोजड्यावर गंध, हळद, कुंकू, अक्षता वाहिल्या. राजोपाध्यांनी दिलेली दुधरंगी फुलांची ओंजळ अर्पण केली. हातच्या तबकातील तेवत्या पंचनिरांजनांनी आणि डोळ्यात तेवत्या दोन भवानी रांजणांनी समोरच्या अमोल दौलतीला ओवाळताना त्यांना वाटले, या मोजड्यावर क्षणात खुद्द स्वारीच उभी राहील. हसतमुखाने म्हणेल, पुतळा किती वखत करता. इथं चंद्र सूर्याची, तारका नक्षत्रांची एवढी निरांजन तेवून आहेत, पण तुमच्याखेरीज ती पूर्ण नाहीत. लवकर या. मासाहेब हात जोडावेत. जलसिंचन होत आहे. बाळंभट राजोपाध्ये मंत्र थांबवून घोगरट म्हणाले. पुतळाबाईंनी हात जोडून डोळे मिटले. मंत्रघोषात पवित्र नद्यांचे शीतल जलसिंचन त्यांच्या मस्तकावर होऊ लागले. घटिका पात्र अर्धे अधिक डुबलेले बघून राजोपाध्ये म्हणाले, चलावं,
चौघा मावळ्यांनी घटिका पात्राचे घंगाळ उचलले. पुतळाबाई उठल्या. त्यांच्या पायांना मिठी भरत येसूबाई मुसमुसत म्हणाल्या, माँसाहेब. त्यांच्या डोईच्या पदरावर हातपंजा ठेवीत निर्विकार पुतळाबाईंनी आशीर्वाद दिला. सौभाग्यवंत व्हा. आमच्या युवराजांना, बाळराजांना सांभाळा. स्वारींचा गड माणूस सांभाळा. 7 महालाच्या सरत्या जोत्यावर असलेल्या दगडी खांब आला सतीचा खांब. रजपुती रिवाजाप्रमाणे 7 महलाबरोबरच कारागिरांनी तो उठविला होता. आज पहिल्याने त्याची पूजा होणार होती. पुतळाबाईंनी खांबाला गंध फुले वाहिली. या खांबाचा परंपरेने चालत आलेला एक रिवाज होता. सती जाणाऱ्या राजस्त्रीने निर्धारपूर्वक आपल्या मळवटीचे कुंकू मलेने एकदा का त्याला स्वहस्ते मढविले की तिची वाट फक्त चितेची, मग मागे फिरणे नाही. तो उभा खांब पुतळाबाईने एकदा डोळाभर बघून घेतला. आपल्या माथ्याचा मळवट त्याच्या माथ्यावर देण्यासाठी उठलेला त्यांचा चुडेसंपन्न हात क्षणभर रुकला. संभाजीराजांच्यात गुंतवा झालेले त्यांचे मन आक्रोशून उठून बघत होते. मोठ्या निकराने त्याला थोपवून पुन्हा स्थिरचित्त झालेल्या पुतळाबाईंनी मेनात मन मिसळलेला आपला पावन मळवट वर्षानुवर्ष वाट बघणाऱ्या त्या मानकरी खांबाला दिला. जलाभिषेकाने ओलेत्या झालेल्या पुतळाबाईंनी आपल्या कर्पूर गौर हातांची ओंजळ सिद्ध केली. राजोपाध्यांनी त्या ओंजळीत त्यांच्या स्वामींच्या भगव्या मोजड्या ठेवल्या. चालल्या. पावलागणिक नात्या गोत्याचे मागील पाश रायगडाला बहाल करून माँसाहेब पुतळाबाई चालल्या. मोजड्या हाती घेऊन. अग्निमूर्ती आपल्या पतीची वाट आपलीशी करण्यासाठी चालली. तेजाची अमर सोबत करण्यासाठी जातिवंत तेज चालले. गलबलून गेलेल्या संभाजीराजांच्या हातून रामराजांचा हात केव्हा गळून पडला ते त्यांनाच कळले नाही. चालणे अशक्य झालेली त्यांची सुंद पावले परतून खासेवाड्यांकडे वळली, चक्क माघारी. आऊसाहेब, माँसाहेब म्हणत माणसेच माणसे पुतळाबाईंच्या पायावर धडाधड लोटांगणे घेऊ लागली. कशाचेही भान नसलेल्या पुतळाबाई आभाळ तुडवीत जाणाऱ्या विजेसारख्या काळ्या हौदावर आल्या. उभा हौद चोक माणसाने फुलून गेला होता. काखोट्यात मुंडासी पगड्या घेतलेली माणसे सतीला मान देण्यासाठी दाटली होती. हौदाच्या मध्यभागी रचलेल्या उंच चंदनी चितेजवळ पुतळाबाई थांबल्या. चढण्यासाठी त्या चितेला चहूबाजूंनी शिड्या भिडवल्या होत्या. घटिका पात्र काठापर्यंत डुबलेले पाहून राजोपाध्यांनी ब्रह्मवृंदांना मंत्रघोष सुमार करण्याची इशारत दिली. सतीजवळ येत ते हात जोडून म्हणाले, माँसाहेब, मुहूर्त घटिका भरत आली. चुडा कुणा हस्ते घेणार? युवराजांच्या. चितेवरची नजर न ढळविता निर्धारी बोल आले. मान डोलवीत राजोपाध्ये दाटल्या कंठाने म्हणाले, क्षमा असावी. युवराज आले नाहीत इथं. मतलब? त्यांना वर्दी द्या. सांगा, तुम्ही युवराज असलात तरी आम्ही राणीसाहेब आहोत. आमची आज्ञा आहे. येऊन चुडा द्या आम्हास. त्यांच्या डोळ्यात जगदंबेचे पाजळलेले पोत जणू उतरले होते. जी. राजोपाध्यांनी आज्ञा पावती करायला माणूस पिटाळला. त्याने पेश येऊन संभाजीराजांना ती आज्ञा शब्दाभर हुकूम सांगितली. डोळे निपटून बांधील मनाने आज्ञाधारक संभाजीराजे काळ्या हौदावर रुजू झाले. पुतळाबाईच्या पायावर आपले मस्तक ठेवीत म्हणाले, आम्ही आलोत माँसाहेब. औक्षवंत व्हा, विजयवंत व्हा. पुतळाबाईंनी शेवटचा आशीर्वाद दिला. आम्हास चूड द्या. जी. येतो आम्ही.
बाळराजांना सुनबाईंना सांभाळा. कधी प्रसंग आलाच तर आमचे हे रूप ध्यानी ठेवा. पुत्र आहात तुम्ही आमचे जगदंब. ओले त्या भरल्या मळवटाच्या पुतळाबाईंनी शांतपणे शिडीच्या पायऱ्या चढून चितेवर गेल्या. पूर्वाभिमुख होत त्यांनी सती बैठक घेतली. महाराजांच्या मोजळ्या क्षणभर मस्तकी भिडवून त्यांनी समोर ठेवल्या कुलदेवीचं स्मरण करीत डोळे मिटले. पुन्हा कधीच न उघडण्याच्या निर्धारानं